नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर श्रावण महिन्यामध्ये भरपूर जणांची इच्छा असते की त्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे. पण कोणत्या ना कोणत्या कारणावरून, काही ना काही अडचणीवरून त्यांच्याकडून हे पारायण करणं शक्य होत नाही किंवा घडत नाही किंवा वेळेअभावी. भरपूर जण असे आहेत की त्यांच्या घरामध्ये मोठी फॅमिली आहे, लहान मुलं आहेत, एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे त्यांना घरामधले काम वगैरे जास्त असतात. तर त्यांच्याकडून देखील हे पारायण घडणं किंवा पारायण करणं शक्य नसतं. किंवा नियमामुळे म्हणजे नियम पाळणं पण भरपूर जणांना शक्य नसतं. तब्येत वगैरे खराब असते, काही ना काही तब्येतीचा त्रास असतो. तर अशा वेळेस त्यांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नसतं. आणि त्यातल्या त्यात बघा, जॉबला जातात त्या ताई, महिला असो पुरुष असो. आता जॉबला जे जातात तर त्यांना देखील भरपूर इच्छा असते आणि त्यांच्याकडे वेळच नसतो की त्यांना गुरुचरित्र पारायण करायचं असतं. भरपूर इच्छा असते की आता या श्रावण महिन्यामध्ये मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण माझ्याकडे वेळ नाही कारण मला जॉब आहे आणि इतक्या लवकर उठून मला घरातलं काम आवरून मग माझं जॉबचं जे काही काम आहे ते करून मला गुरुचरित्र पारायण करणं जमत नाही. पण इच्छा भरपूर असते आणि ती इच्छा मग त्यांना तशीच ठेवावी लागते, म्हणजे की ती इच्छा त्यांची पूर्ण होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं जर पारायण करणं शक्य नसेल, तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र याचं पठण करावं. कारण या श्रावण महिन्यामध्ये संकल्पयुक्त एक श्लोकी गुरुचरित्र याचं पठण केल्याने देखील तुम्हाला मोठा जो ग्रंथ आहे, म्हणजे आपला मेन ग्रंथ गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे, तर याचं पठण केल्याचं फळ प्राप्त होतं. म्हणून तुम्हाला सांगते की या श्रावण महिन्यामध्ये संकल्पयुक्त एक श्लोकी गुरुचरित्र या श्लोकाचं पठण करावं. आता संकल्पयुक्त करा किंवा तुम्ही जर नित्यसेवेसारखं तुम्हाला पठण करायचं असेल, आता बघा भरपूर जणांची इच्छा असते की त्यांच्या घरावर, त्यांच्या जीवनामध्ये दत्त महाराजांचा आशीर्वाद सदैव असावा, त्यांनी त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहावं, असं भरपूर जणांना म्हणजे भरपूर जणांची इच्छा असते की भरपूर जणांना असं पण वाटतं की त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या प्रत्येक घरातल्या सदस्यावर दत्त महाराजांची कृपा असावी, त्यांच्या संसारावर, त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्याचं निवारण होण्यासाठी दत्त महाराजांची कृपा अखंड आपल्या घरावर राहावी, आपल्यावर राहावी, अशी भरपूर जणांची इच्छा असते. अशांनी या श्रावण महिन्यामध्ये किंवा या श्रावण महिन्यापासून नित्यसेवेसारखं तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण सुरू करावं. अगदी 2 मिनिटाची सेवा आहे, जास्त मोठी सेवा नाही आणि या 2 मिनिटाच्या सेवेने तुम्हाला उच्च कोटीचं फळ प्राप्त होतं. आता भरपूर जणांची इच्छा असते की त्यांना संकल्पयुक्त सेवा करायची असते, कारण त्यांच्या जीवनामध्ये अडचणी असतात. आता सांसारिक अडचणी, कर्जबाजारी, आर्थिक टंचाई, भरपूर साऱ्या समस्या असतात. नोकरी विषयीच्या ज्या समस्या असतात किंवा विवाह विषयीच्या समस्या असतात. तर अशा वेळेस देखील तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. दत्त महाराजांची ही सेवा केल्याने तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. म्हणून तुम्हाला सांगते की या श्रावण महिन्यामध्ये संकल्पयुक्त एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण करावं. एक श्लोकी म्हणजे छोटंसंच आहे, श्लोकच आहे. तर या श्लोकाचं तुम्ही संकल्पयुक्त सेवा करून पठण करावं. आता बघा, कधीपासून सुरू करावं? तर श्रावण महिना आहे, पूर्ण महिना पवित्र महिना मानला गेला आहे आणि या महिन्यामध्ये कोणत्याही वेळेचं आणि काळाचं बंधन नाही. म्हणून तुमच्या जर मनामध्ये आलं की मला आजपासून एक श्लोकी गुरुचरित्राला सुरुवात करायची आहे, एक श्लोक गुरुचरित्राच्या पठणाला सुरुवात करायची आहे, तर लगेच तुम्ही संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करू शकता. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एखाद्या गुरुवारपासून सुरू केलं तरी चालेल. आता 1 दिवसाचं करा, 3 दिवसाचा संकल्प करा, 5 दिवसाचा करा, 7 दिवसाचा करा, 11, 21 दिवसाचा करू शकता. तुमची इच्छा, किंवा तुम्हाला 108 दिवसाचा जर संकल्प करायचा असेल, तर तुम्ही 108 दिवसाचं देखील एक श्लोकी गुरुचरित्र पठण करू शकता. काहीही अडचण नाही आणि नियम वगैरे काहीच जास्त नाहीत आणि नित्यसेवेसारखं जर पठण करायचं आहे, तर त्यावेळेस देखील तुम्हाला कोणतेही नियमाचं बंधन नाही. म्हणून तुम्हाला सांगते की एक श्लोकी गुरुचरित्र, ज्यांना मोठा ग्रंथ जो आहे तर त्या ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण करणं जमत नसेल, शक्य होत नसेल, तर त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण करावं. कारण या ग्रंथाने देखील आपल्याला तितकंच फळ प्राप्त होतं. पण असं नाही की तुम्हाला आता एक श्लोकी गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर तुम्ही मोठा जो ग्रंथ आहे तर त्याचं पारायण करायचं नाही का? तर नाही. प्रत्येक ग्रंथाचं त्याचं एक महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला सांगते की शक्यतो 7 दिवसाचं मोठा ग्रंथ जो आहे तर त्याचं पारायण करावं. कारण त्यामध्ये देखील दत्त महाराजांच्या अगाध लीला लिहिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या चरित्राचं वर्णन केलं गेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते की मोठ्या ग्रंथाचं ज्यांना म्हणजे वेळच नाही, अशांसाठी खरं तर ही सेवा खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठी मी सांगते. आणि ज्यांना वेळ आहे आणि त्यांना देखील करायची इच्छा आहे, तर तुम्ही हे नित्यसेवेसारखं करू शकता.
दोघांनी केलं तरी चालेल, पण गुरुचरित्र या ग्रंथाचं देखील पारायण करावं. या ग्रंथाचं म्हणजे मोठा ग्रंथ जो आहे, तर त्या ग्रंथाचं देखील तुम्ही 7 दिवसाचं पारायण करावं. या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी संकल्पयुक्त ही सेवा करावी. पण ज्यांना काहीच वेळ नाही, थोडा पण वेळ नाही आणि कसलंच जमत नाही, घरामध्ये देखील त्यांच्या सेवा वगैरे करणं जमत नाही, अशांनी ही सेवा म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्राची सेवा करावी. आता बघा, एक श्लोकी गुरुचरित्र गुरुवारपासून सुरू करू शकता, कोणत्याही दिवसापासून या श्रावण महिन्याच्या तुम्ही सुरू करू शकता आणि ज्यांना दररोज पठण करायचं आहे त्यांनी पठण करू शकता. त्याचबरोबर बघा, आता तुम्ही ऑफिसला जाणार आहात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला पठण करायचं असेल, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी देखील बसून तुम्ही एका शांत जागेमध्ये किंवा तुमच्या जेवणाच्या वेळेमध्ये जरी तुम्ही पठण केलं तरी चालेल. अगदी 2 मिनिट लागणार आहेत. आणि तुम्हाला संकल्पित सेवा जेव्हा करतात त्यावेळेस मात्र एकच टायमिंग ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सकाळी लवकर उठून ही सेवा करायची आहे. आता ऑफिसला जर सकाळी तुम्ही 9ला जाणार आहात तर तुम्ही पहाटे उठून ही सेवा करू शकता. संकल्पयुक्तचं सांगते, बाकी संकल्पयुक्त नसेल तर तुम्ही ऑफिसमध्ये केलं तरी चालेल. पण संकल्पयुक्त जेव्हा सेवा करता तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसूनच, म्हणजे व्यवस्थित मांडणी नाही, पण तुम्ही स्वतः तरी व्यवस्थित बसून तुम्हाला तो श्लोक जो आहे तर तो म्हणायचा आहे. म्हणजे देवाच्या समोर दिवा वगैरे लावायचा आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. पहाटे उठून तुम्हाला आसन घ्यायचं आहे, स्वतः देखील धूत वस्त्र म्हणजे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर काळं वस्त्र जे आहे तर ते नेसायचं नाही, म्हणजे कधीच ते तुम्हाला परिधान करायचं नाही काळं वस्त्र या संकल्प काळामध्ये. आणि त्यानंतर मग सेवेला सुरुवात करायची आहे. एक श्लोकी गुरुचरित्र वाचायला अगदी 2 मिनिटे लागतात आणि तुम्हाला दररोज न चुकता 11 वेळेस तर पठण करायचं आहे. जास्त मोठं नाही म्हणून तुम्हाला सांगते मी, 1च मिनिट लागेल. जास्त म्हणजे ज्यांचं वाचन व्यवस्थित आहे अशांना तर 1च मिनिट लागेल. म्हणून तुम्हाला सांगते, हे वाचन करताना म्हणजे हा जो श्लोक आहे तर तो कमीत कमी 11 वेळेस तर पठण करावा. एका दिवशी 11 वेळेस, शक्यतो 21 वेळेस करा, 108 वेळेस करा. तुम्हाला जेवढं वेळ करायचं आहे तेवढे वेळ करा. कारण बघा, गुरुचरित्र जेव्हा आपण पठण करतो, गुरुचरित्राचं पारायण 7 दिवसाचं करतो, त्यावेळेस कमीत कमी आपल्याला 2 ते 2.5 तास लागतात बसून वाचन करायला. 7 दिवसाचं जेव्हा करतो तेव्हा. आणि ज्यांचं वाचन व्यवस्थित नाही अशांना तर 3-3 तास लागतात वाचन करायला. म्हणजे रोजचे जे अध्याय आहेत व्यवस्थित अध्याय पद्धतीमध्ये जेव्हा आपण पारायण करतो तर त्यावेळेस आपल्याला 2.5-3 तास लागतात. तर अशा यापेक्षा मग हे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही 108 वेळा अर्धा तासामध्ये होईल, 15 मिनिटामध्ये होईल वाचन, ज्यांचं फास्ट आहे त्यांचं. पण असं करू नका की वाचन फास्ट आहे म्हणून उगं बडबडत राहून त्याचं आपल्याला काहीच समजणार नाही किंवा आपलं मन एकीकडे भरकटत राहत आहे आणि आपण वाचन करायचं आहे म्हणून वाचन करत आहोत. तर असं न करता एकाग्रता तितकीच महत्वाची आहे आणि मन शांत देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि आपण जे काही वाचत आहोत, जे काही सेवा करत आहोत तर ते आपल्याला व्यवस्थित ऐकायला यावं आणि आपल्याला ते समजावं देखील. अशा पद्धतीने आपल्याला पठण करायचं आहे. असं अजिबात करू नका, एक जिम्मेदारी म्हणून ते पूर्ण करू नका. व्यवस्थित आणि एकदम छान असं स्थिर मनानं तुम्हाला हे पठण करायचं आहे. आणि हे पठण करताना तुम्हाला 7 दिवसाचा संकल्प करायचा असेल 7 दिवसाचं करा. त्यामध्ये तुम्ही उल्लेख करा तुमचं नाव, कुळ, गोत्र काय आहे ते, पूर्ण तुमची इच्छा जी काय आहे तर त्याचा संकल्प करून तुम्ही उल्लेख करा. आणि किती वेळेस पठण करणार आहात हे देखील तुम्हाला त्या संकल्पामध्ये सांगायचं आहे की मी 11 वेळेस, दररोज 11, 7 दिवस 11 वेळेस पठण करणार आहे, असं तुम्ही संकल्पामध्ये सांगू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करा. 11 वेळेस करणार असाल 11, 1 वेळेस 1, 2 वेळेस 2. तर असा तुम्हाला उल्लेख करायचा आहे की संकल्प करताना तुम्हाला किती दिवस किती वेळेस पठण करणार आहात, या पद्धतीने तुम्हाला त्या संकल्पामध्ये त्याचा उल्लेख करायचा आहे. आणि मग त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. अशी 7 दिवसाची तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल करू शकता. 11 दिवसाचा करा, 21 दिवसाचा करा. या पद्धतीने तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे. अगदी 2 ते 3 मिनिटाची सेवा आहे. आता 11 वेळेस जर पठण करायचं असेल तर जास्त वेळ लागणार नाही, म्हणून तुम्हाला सांगते की 11 वेळेसाचा संकल्प करा. म्हणजे दररोज मी 11 वेळेस पठण करणार आहे, अशा पद्धतीने संकल्प करा. आता नियम काय आहेत तर बघा, श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये मांसाहार जो आहे तो कडकडीत वर्ज्य असतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे या ग्रंथाचं म्हणजे या श्लोकाचं पठण करताना देखील आपल्याला कोणतेही नियमाचं पालन करायची गरज नाही. मांसाहाराचाच हा जो नियम आहे तो फक्त एकच पाळायचा आहे, जो की ऑलरेडी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पाळला गेला आहे. आपण सगळेजण हा नियम जो आहे तर तो पाळत आहोत. म्हणून तुम्हाला सांगते की या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला या संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करायची आहे. नियम फक्त मांसाहाराचा आहे. जर संकल्पयुक्त सेवा करत आहात तर त्यावेळेस देखील तुम्हाला कोणत्याही नियमाचं बंधन नाही. म्हणून तुम्हाला सांगते, ही सेवा अगदी मनातून आणि अगदी निर्मळ मनाने ही सेवा करा. आणि अगदी संकल्पयुक्त तुम्हाला जर 21 दिवसाचीच करायची असेल किंवा पूर्ण महिनाभर 40 दिवसाची देखील करायची असेल, 108 दिवसाची तरी देखील तुम्ही करू शकता. नियमाचं बंधन नाही. कारण बघा, वेळेअभावी
आणि नियम न पाळण्याच्या कारणावरूनच ही सेवा तुम्हाला सांगितली गेली आहे. कारण तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथामध्ये नियम भरपूर आहेत किंवा वेळ भरपूर लागतो आणि ते तुम्हाला पाळणं शक्य होत नाही, म्हणून तुम्हाला ही मी अगदी छोटीशी सेवा सांगितली आहे. आता मी तुम्हाला जी सेवा आहे म्हणजे जो काही श्लोक आहे तर तो तुम्हाला मी वाचून दाखवते आणि तुम्हाला मी ह्याचा फोटो पण देते. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तो म्हणजे जेव्हा पठण करत आहात त्यावेळेस तुम्ही यामधलं देखील बघून मोबाईलमधलं बघून तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही Googleला वगैरे सर्च केला तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्र जेव्हा तुम्ही सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला तो श्लोक जो आहे तर तो तुम्हाला मिळून जाईल. तर तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा Googleवरून फोटो डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पठण करू शकता. आता मी तुम्हाला वाचन करून दाखवते. आता एक श्लोकी गुरुचरित्र. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लूवाडीची संगमा, तेथून या मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. इतका छोटा हा श्लोक आहे. तर हा तुम्हाला पठण करायचा आहे आणि हाच श्लोक इतका प्रभावी आहे. तुम्हाला सांगते याचे देखील अनुभव भरपूर येत आहेत. म्हणून तुम्हाला जर नित्यसेवेसारखं जर या श्रावण महिन्यापासून जर सुरू करायचं असेल तर तुम्ही पूर्ण तुमच्या नित्यसेवेमध्ये हा श्लोक तुम्ही समावेश करून तुम्ही या श्लोकाचा अनुभव घेऊ शकता. कारण या श्लोकामध्ये पण भरपूर अशी ताकद आहे आणि हा श्लोक तुम्ही 11, 21, 51 दिवसाचा संकल्प करून करू शकता. म्हणून तुम्हाला सांगते की ही सेवा तुम्ही न चुकता या श्रावण महिन्यात करावी. कारण गुरुचरित्र ग्रंथ देखील तितकाच प्रभावी आहे, पण तुम्हाला वेळेअभावी या ग्रंथाचं पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही हा छोटासा श्लोक जो आहे तर तो आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये संकल्पयुक्त सेवेमध्ये समावेश करून नित्य सेवेमध्ये समावेश करून तुम्ही सुरुवात करावी. तसेच संकल्पयुक्त सेवा देखील करावी. इतका प्रभावी हा ग्रंथ आहे. नियमाचं बंधन नाही, फक्त मांसाहार. दत्त सेवेमध्ये मांसाहार जो आहे तो अगोदरच वर्ज्य असतो. तुम्हाला सगळ्यांना जवळजवळ माहिती होऊन गेला आहे. म्हणून तुम्हाला सांगते की या सेवेला तुम्ही संकल्पयुक्त सुरुवात करा. आणि नित्यसेवेला जर सुरुवात करायची असेल म्हणजे नित्यसेवेमध्ये जर हा श्लोक घ्यायचा असेल तर तुम्ही जसं आपण 3 अध्याय 11 माळी जप करतो त्या पद्धतीनेच तुम्हाला हा श्लोक देखील 1 मिनिटाचा म्हणायचा आहे. अखंड दत्त कृपा प्राप्त होते आणि तुम्हाला सांगते दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहतो. म्हणून तुम्हाला सांगते काहीच जर शक्य नसेल आणि तुम्हाला दत्त महाराजांचा आशीर्वाद त्यांची जी कृपा आहे तर ती आपल्यावर अखंड प्राप्त करून घ्यायची असेल तर या श्लोकाचं आवर्जून पठण करावं. तर इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. कारण हा जो श्लोक आहे तो अतिशय प्रभावी श्लोक आहे. आणि आणखीन एकदा सांगते की हा श्लोक वाचला म्हणून गुरुचरित्र हा ग्रंथ वाचायचं नाही का, तर ही चूक अजिबात करू नका. त्या ग्रंथाचं पावित्र्य त्याच्यामध्ये आहे आणि या श्लोकामध्ये आहे. म्हणून सांगते की श्लोक जेव्हा पठण करत आहात तेव्हा श्लोक करा आणि हा श्लोक केला म्हणून गुरुचरित्र करायचं नाही. हे मनामधून जो काही संभ्रम आहे तर तो काढून टाका. कारण तुम्हाला गुरुचरित्राचं देखील संकल्पयुक्त सेवा करायची असेल, कारण ज्यांना नियम देखील पाळणं शक्य होतं, घरामध्ये कोणतीही कामं वगैरे नाहीत, वेळ तर भरपूर आहे आणि त्यांनी देखील करायचं नाही, असं करू नका. ही चूक करू नका. तुम्हाला वेळ आहे, सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे, तर तुम्ही गुरुचरित्राचं देखील पारायण करू शकता. तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखीन तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्राबद्दल मला काय कमेंट्समध्ये प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.